चला JTC शूटर्स कॅमेरामॅन यांना मी विनंती करतोय की मित्रा प्लीज आपला कॅमेरा जरा आपल्या अतिथी कक्षाच्या दिशेने आपण वळवायचा आहे. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते म्हणजेच आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दामोदर पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. उत्तमजी मात्रे एक्सर बी कर्णधार आणि यांच्या शुभ हस्ते कमलाकरजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. कारण मित्रांनो हे मैदान आणि या मैदानावर मी तर म्हणे पहिली टेनिस मॅच होते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण ज्या ज्या मॅचेस या ठिकाणी झालेल्या आहेत त्या मॅचेस मित्रांनो लेदर क्रिकेटच्या मॅचेस झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे मी सकाळी उल्लेख केला की अर्जुन तेंडुलकर हे खास करून इथे असतात आणि अर्जुन तेंडुलकरच्या बऱ्याचशा मॅचेस या ठिकाणी खेळवल्या जात आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर भरत वाघेला चुआ या नावाचे सुप्रसिद्ध आहेत त्यांचा देखील सुपुत्र या मैदानावर नेहमी असतोय. त्यांना करुणाकर कोटियन जो खास करून म्हणायचं गेलं तर RK संघामधील सर्वात मोठं नाव आणि खास करून करुणान सरांचा मुलगा देखील याच खेळपट्टीवर नेहमी T20च्या मॅचेस खेळत असतोय. तर त्यामुळे नक्कीच हे जे मैदान आहे नंदू पाटील दहीसर हे देखील या मैदानावर खेळत असतात. त्यांच्या देखील T20च्या मॅचेस या ठिकाणी सुरू असतात. त्यामुळे या मैदानावरची खेळी कशी असेल. बऱ्याचशा संघातील काही खेळाडूंना मला विचारलं की भारत भाऊ तुमचा अंदाज काय आहे या मैदानावर कोणता खेळाडू श्रेष्ठ ठरेल. तर एक प्रकारे मी म्हटलं होतं की आपण सिमेंट पिचवर कॉन्क्रीट पिचवर आपण खेळतोय. यस पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला सुरुवात त्या ठिकाणी मात्र आपण सामन्याच्या दिशेने वळतोय. तर मी विनंती करतोय उत्तमजी मात्रे साहेबांना की आपण शुभ सन्मान करायचा आहे कमलाकरजी दामोदर पाटील साहेबांचा. तर सामन्याला सुरुवात होते. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपला कॅमेरा मैदानाच्या आतमध्ये आपण वळवायचा आहे. बरेचसे प्रेक्षक नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला जोडले जाणार आहेत मित्रांनो. कारण आत्ताचं लाईव्ह सुरू झालेलं आहे JTC लाईव्ह जुचंद्रा गावातील एक उत्तम दर्जाचं चॅनल म्हणून ज्या चॅनलकडे पाहिलं जातं यूट्यूब चॅनल. आज मृणाल पाटील आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि नक्कीच खूप मजा येईल. पहिला चेंडू यावेळेस प्लेसमेंटच्या माध्यमातून थर्ड मॅनच्या दिशेने हा फटका खेळला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे चेंडूला फील्ड करतोय फेक येईपर्यंत. इथे मात्र या ठिकाणी या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात होते. 2 या धावेनं सुरुवात होते खेळीला ओला या संघाच्या. स्ट्राईक एंडला आपण पाहताय तर रमाकांत आपण त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहतोय. तर नॉन स्ट्राईकला आपण खेळाडू पाहतोय तो म्हणजेच मिलिंद. यावेळेस इनसाइड आउटचा फटका 1 धाव अंकित केली जाईल. प्रफुल्य आहे नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेस आपण पाहतो प्रफुल्य स्ट्राईक एंडला जातोय. मात्र गोलंदाजी पॉईंटवर आपण पाहिलं तर गणेश पाटील एक मोठं नाव. एका साईडला आपण ओला या संघाला पाहतोय मित्रांनो. ओला संघ म्हटलं तर बॅटिंग ऑर्डर नो डाऊट एक लांब लचक बॅटिंग ऑर्डर म्हणून ओला संघाच्या दिशेने पाहिलं जातं. मात्र नवघर संघाला देखील विसरता कामा नाही आहे. आज ओल्या संघाची खरी कसरत आहे ती स्विंगच्या सुलतानांच्या अगेन्स्ट. स्विंगच्या अगेन्स्ट ओला संघ कोणत्या पद्धतीची फलंदाजी करेल हे महत्त्वाचं असेल. कारण गोडदेव नवघर ही जी नावं आहेत ही जी नावं मी म्हणेल टेनिस जगतामध्ये नावारूपाला आली ती गोलंदाजी मुले. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी कुमार पाटील चेंडूला फील्ड करतायत. चांगलं शतरक्षण. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 4. गणेश पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतायत. यावेळेस पंच म्हणून आपण पाहतायत अजय केनी पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी आहेत संतोष. यावेळेस सुरेख फटका इनफिल्डच्या वरून इन टू द गॅप. काय हा चेंडू सीमारेषा पार जाईल का अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सीमारेषा पार येतोय हा चौकार.
मी सुरुवातीलाच मित्रांनो म्हटलं होतं की टेक्निकल साऊंड आपला असणं गरजेचं आहे. यावेळेस रमाडा करू पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका इनटू द गॅप. पुन्हा एकदा थर्ड मॅन दिसेना चौकार. कमी कर आवाज क्लिअर कर थोडा. पहिला सकाळी मस्त ठेवलेला तो आवाज. पहिला षटक पहिला षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहतोय त्या म्हणजे 12 धावा. थोडासा दे आणि व्हॅल्यूम कर. तर पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक होतं आणि पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये मी तर म्हणेल रमा ठाकूर वन ऑफ द ग्रेट प्लेयर अँड ओला मास्टर्स. आतापर्यंत अनेक मोठमोठ्या पारी मी रमाच्या बॅटमधून पाहिल्या देखील आहेत आणि या ठिकाणी सक्सेस होताना. कारण प्रत्येक संघ ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय त्यावेळेस आपण नेहमी त्या मैदानाच्या चौफेर बाजूनं पाहतोय की मैदान कसं आहे. सकाळी आपण पहिला ओला संघानं सराव केला आणि चांगल्या प्रकारे माहिती घेतली आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर एक टेक्निकल साऊंड बॅट्समन म्हणून आपण रमा ठाकूर यांना पाहिला. नंबर 2चा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय हिरो गोलंदाजी करण्यासाठी येतोय. हिरो आपण जर मित्रांनो मल्हार स्पोर्ट्सच्या ज्या बॅट आपण टेनिस क्रिकेटमध्ये वापरतोय अरुण पाटील हे नाव मी म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये ज्या बॅटच्या माध्यमातून एक खूप मोठं गाजलं गेलेलं आहे. मल्हार स्पोर्ट्स फक्त हा संघ नाहीये तर मल्हार स्पोर्ट्स हा ब्रँड झालेला आहे. जवळपास अनेक गावोगावी त्यांच्या बॅट जात असतात लक्षात ठेवा. आणि अरुण पाटील यांचे सुपुत्र या ठिकाणी आपण पाहतोय तर हिरो गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. नवघर मास्टर्सच्या माध्यमातून आपण या खेळाडूला पाहतोय. मागच्या वर्षी पदार्पण केलं होतं 35 इयर ओल्ड आणि चांगली कामगिरी नो डाऊट एक चांगली कामगिरी हिरोच्या माध्यमातून आपण पाहिली होती. यावेळेस आपण पुलचा फटका चेंडू जातोय विडॉनच्या दिशेनं. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आज आपण पाहिलं मित्रांनो मंगळवार आणि बुधवार या ऑड्डेला ह्या मॅचेस आहेत आणि त्यामुळे नक्कीच काही संघ असे आहेत की त्या संघामध्ये काही खेळाडू कमी दिसतील. त्यामध्ये एक प्रकारे म्हणायचं की नवघर संघ जे रेग्युलर खेळाडू नवघर संघाचे आपण जे पाहतोय ते काही खेळाडू आज मिस करतायत या संघामध्ये. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका चेंडू कव्हरच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी फेकी चुकीची पाहायला मिळाली. या ठिकाणी राजेश पाटील आहेत आणि नक्कीच या 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. 2 मात्र धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 15 धावा. रमाकांत विषयी म्हणायचं गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना रमाकांत ठाकूर करतायत आणि जवळपास 5 चेंडूमध्ये 13 धावा आणि प्रफुल्य 3 चेंडू 2 धावा. एका साईडला आपण ओला हा संघ पाहतोय तर एका साईडला आपण पाहतोय नवघर संघ. प्रथम फळ नाणेफेक जिंकली ती नवघर या संघाने शतरक्षण करण्याचा निर्णय नवघर संघाने घेतलेला आहे. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला डीप लॉंग ऑफच्या रिझन मध्ये डाऊन द ग्राउंड हा फटका रमाकांत ठाकूर यांच्या बॅटमधून. मात्र शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त 1 धाव. किती धावा? चंद्रशेखर ओळेकर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. मॅक्झिमम चंदू किती धावा 5 षटकांमध्ये? 50 प्लस. येस नक्कीच एक चांगली धावफलक मी तर म्हणू शकू आपण या पूर्ण ओपन मैदानामध्ये. 50हून अधिक धावा चंद्रशेखर ओळेकर यांचं मत आहे की लागायला हव्या धावफलकावर. यावेळेस शफल झाला. पूर्णतः आपण पाहिलं तर बॉडीला मूव्ह केलं गेला. फिरून हा फटका फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव 22च्या स्वरूपात अंकित केली जाईल. बॅटला येते पंच म्हणतायत क्षमा देखील मागतायत. 1 धाव मात्र ही खात्यामध्ये नोंदवली जाईल ती प्रफुल्ल यांच्या. गेल्या आपण शनिवारी मित्रांनो आपण स्पर्धा पाहिली होती आई भावदेवी कांदरपाडा मास्टर स्पर्धा. यावेळेस सुरेख फटका अखूड टप्प्याचा चेंडू होता. भरपूर वेळ त्या ठिकाणी होता. चेंडूला मात्र खेळला गेला फाईनच्या दिशेनं. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे.
फेक येईपर्यंत मिळतात या 2 धावा. त्या ठिकाणी आपण पाहिलं मित्रांनो तर मालवणी हा संघ विजेता ठरला आणि मालजीपाडा जो नौका संघ आपण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये पाहिला होता तो नौका संघ मेगा फायनल खेळला होता आणि नंबर 2चं पारितोषिक मालजीपाडा या संघानं पटकावलं होतं. मात्र मालवणी या संघाविषयी म्हणायचं गेलं तर जवळजवळ 8 विजेतापदं एक मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. त्या ठिकाणी ऑन साईडला या ठिकाणी फटका प्रॉमिसिंग जरी नसला तरी मात्र हा फटका देईल ती 1 धाव. कारण आतापर्यंत जर मास्टर्स क्रिकेटचा इतिहास जर पाहिला तर तब्बल 7 वर्ष मी समालोचन करतोय या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये आणि 7 वर्षामध्ये जवळजवळ 7 वर्षामध्ये 8 विजेतापदं ही मालवणी संघानं त्या दैसरच्या मैदानावर पटकावलेल्या आहेत. तुम्ही विचार करत असाल 7 वर्ष आणि 8 विजेतापदं कशी काय. प्रत्येक वर्षी एकच मॅच होते मात्र दैसरच्या मैदानावर प्रत्येक वर्षी 2 मॅच होत आहेत. एक कांदरपाड्याची मॅच असते त्या ठिकाणी आणि एक दैसरची मॅच असते आणि त्या 2 स्पर्धांमध्ये विजेतापद पटकावणारा सर्वाधिक श्रेष्ठ ठरला तो मालवणी संघ. धावसंख्या होते धाव फलकावर 20 धावा. षटक पूर्ण झालेले 2. 5 षटकांचा सामना आहे. रमा ठाकूर खेळतायत 17 या धावसंख्येवर तर प्रफुल्ल खेळतोय 3 या धावसंख्येवर. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक आम्हाला जुडले गेलेले आहेत त्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी एक्सर बीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस राजेश पाटील आपण नंबर 3चा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर अतिशय चपलाईतेनं मात्र हा सिंगल या ठिकाणी प्राप्त केला गेला. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर धावा आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 21 धावा. आज जर पाहिलं मित्रांनो तर पेनकरपाडा मास्टर्स कर्णधार अष्टपल्लू खेळाडू शशिकांत वर्तक यांचा आज लग्नाचा वाढदिवस. या ठिकाणी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. कुंदन आहे पॉइंटच्या दिशेनं मात्र कुंदन कडून थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या मिसफील्डचा फायदा मिळतोय तो म्हणजे ओवळा या संघाला. 2 धावा येतील. 2 धावेने संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. पेनकरपाडा मास्टर्स कर्णधार अष्टपल्लू खेळाडू शशिकांत वर्तक साहेबांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळेस 1 बॉन्स चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय दमदार षट चौकार. थँक्यू डीजे धन्यवाद. धावा होत आहेत 27 आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर आतापर्यंत म्हणायचं गेलं तर ओवळा संघ मात्र हाबी होतोय नवघर या संघावर. यावेळेस कावकावर रिजन मध्ये हरिचंद्र पाटील चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव फक्त एकच धाव. एकनं मात्र संघ तब्बल पोहोचतोय 28च्या घरामध्ये. राजेश पाटील म्हणायचं गेलं तर हा गोलंदाज तुम्हाला नंबर 3 या गोलंदाजी क्रमवारीवर पाहायला मिळतो. यावेळेस सुरेख फटका अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. रमा ठाकूर यांच्या बॅट मधून येतोय एक दमदार षटकार. या ठिकाणी पहा रमा ठाकूर यांच्या बॅटमधून षटकार आणि मान्यवरांचं या ठिकाणी आगमन. आदरणीय सन्माननीय भाऊरावजी म्हात्रे साहेब एक ज्येष्ठ क्रिकेटपटू हात करतायत की मी इथे पोहोचलोय. भाऊराव साहेब तुम्ही आम्हाला या स्क्रीन मध्ये दिसतायत टीव्ही मध्ये तुम्ही दिसतायत. एक जुना जाणता आणि अनुभवी अष्टपल्लू खेळाडू ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ते आहेत भाऊरावजी म्हात्रे साहेब. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. रणजित आहे आणि रणजितच्या शुभ हस्ते तो शुभ सन्मान केला जातोय. वेलकम भाऊरावजी म्हात्रे साहेब. आपला हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या सोबत आपण पाहतायत हरिचंद्र ठाकूर साहेब ज्येष्ठ क्रिकेटपटू यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. कारण हरिचंद्र ठाकूर साहेबांबद्दल म्हणायचं गेलं तर एक वेगळा लुक कारण त्याचा लुक एक वेगळा असतोय. आता तुम्हाला आज ते कदाचित हाफचड्डीवर दिसत असतील. उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. उद्याचा लुक त्यांचा कसा असेल हा देखील पाहायला नक्कीच आवडेल. कारण अनेक लुक मध्ये आपण हरिचंद्र ठाकूर साहेबांना पाहिलेला आहे. ज्या ज्या वेळेस एक्सरच्या नगरीमध्ये स्पर्धा असतात त्या त्यावेळेस. राजू पाटील
एक दिग्गज गोलंदाज उडवण्याचा प्रयत्न, मिस्टर स्टोक, चेंडू हवेत आहे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये साइड स्क्रीनच्या दिशेनं. हरिश्चंद्र पाटील डीप लॉंग ऑन रिझन मधून धावत येऊन चेंडूला फील्ड करून फेक देईपर्यंत या ठिकाणी धावा पूर्ण केल्या गेल्या, त्या म्हणजे 2. राजू पाटील टेनिस जगतातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. राजू पाटील म्हटलं तर एक मोठं नाव. या ठिकाणी आपण पाहताय पांडुरंगजी भोईर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी नितीन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वेलकम पांडुरंगजी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुरेख फलंदाजी आतापर्यंत म्हणायचं गेलं तर जो प्रेशर मेंटेन ठेवलेला आहे नवघर या संघावर, तो प्रेशर शेवटच्या क्षणापर्यंत. ऑन साइडला सुरेख फटका मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हिरो आहे. चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षण, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि या 2 धावा देखील पूर्ण होताना दिसत आहेत. काय बॅटिंग आज पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. असं वाटलं होतं की स्विंगचे सुलतान कदाचित या ओवला संघावर हावी होतील की काय, मात्र या स्विंगच्या सुलतानांची मित्रमंडळांची गोलंदाजी आहे ती चोख मीपणे ओळखलेली आहे ओवळा या संघानं. आणि प्रत्युत्तर देताना मात्र या ठिकाणी 3.3 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर 39 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहेत. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरेख फलंदाजी करताना 39 धावा, 39 धावेची एक पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. राजू पाटील यावेळेस एबी कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका पाहायला मिळतोय. बसून हा फटका खेळला गेला, 360 डिग्री मध्ये हा फटका पाहायला मिळाला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या दिशेनं. 1 धाव. मित्रांनो, ही शोले पिक्चर मधली जय वीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. ही जोडी आहे ती म्हणजेच रमा ठाकूर आणि प्रफुल्य, हे नामवंत 2 खेळाडूंची ओला या संघाच्या. अतिशय सुरेख फलंदाजी दोघांकडून पाहायला मिळते. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेनं कुंदन त्या ठिकाणी आहे. इथे मात्र आपण पाहता थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली कुमार कडून, मात्र फेक जाईपर्यंत पुन्हा या 2 धावा. जर आपण पूर्ण इनिंगचा विचार केला तर फक्त या इनिंग मध्ये 2 चेंडू फक्त मिस झालेले आहेत, निर्धावच्या स्वरूपात हाताळले गेलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक चेंडू बॅटला कनेक्ट केलेला आहे आणि प्रत्येक चेंडूवर धावा जमा केलेल्या आहेत त्या ओला या संघानं. ऑन साइडला सुरेख फटका, चेंडू हवेत आहे, फटका फसतोय, विकेटचं पतंग, पहिला गडी बाद. प्रफुल्य बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद धन्यवाद डीजे. जवळजवळ आपण पाहिलं तर जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून 136 क्रीडा रसिक आपल्याला जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एकसर बीच्या या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रमोद पाटील यांच्याकडून चांगली कमेंट आहे, बेस्ट ऑफ ओवळा संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रमोद पाटील आज लाईव्ह आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यानंतर हरीश देखील लाईव्ह आहे. नेक्स्ट मॅच कोणाची तर मित्रा पुढची मॅच आहे जुचंद्र आणि दैसर या 2 संघांच्या दरम्यान. विशाल भोईर देखील खास करून लाईव्ह आहेत आणि ओला संघाला खूप खूप शुभेच्छा देत आहेत. तर विशाल कडून देखील शुभेच्छा ओला या संघाला आलेल्या आहेत. त्यानंतर जबरदस्त आयोजनाबद्दल देखील चांगल्या शुभेच्छा एकसर 20 संघाला दिल्या जात आहेत. भरपूर लोक लाईव्ह आहेत मित्रांनो आणि नक्कीच या लाईव्हच्या माध्यमातून अनेक शुभेच्छा या ठिकाणी एकसर 20 संघाला दिल्या जात आहेत स्पर्धेसाठी. अनंत पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ स्वागत केलं जात आहे. वेलकम अनंत पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू अंडर 65 अबाउट 65 म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. अजूनही या वयात क्रिकेट खेळतायत, नो डाऊट. एक वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर चंद्रशेखर ओवलेकर. मास्टर्स क्रिकेट मधला हे नाव नाही आहे मित्रांनो, तर मास्टर्स क्रिकेट मधला हा ब्रांड आहे, खूप मोठं नाव आहे. यावेळेस सुरेख सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, ही धाव धोकादायक ठरू शकली असती.
काय या धावेची गरज होती, संधी प्राप्त झाली होती दुहेरी धाव काढण्याची, मात्र कदाचित मला तरी वाटते चंद्रशेखरनं थांबायला हवं होतं. जर चित्तरंजन यांचा डायरेक्ट हिट जर झाला असता चेंडू, तर कदाचित चंद्रशेखर ओलेकर यांना मात्र परतीच्या मार्गे यावं लागलं असतं. 2 धावा येत आहेत, संघ पोहोचतोय 44 या धावसंख्येवर. काय उच्चांक असेल या मैदानावर, किती धावा होऊ शकतील? यावेळेसचा फटका मात्र जो पाहायला हवा होता तो मिळत नाहीये. बॅटची एज घेतोय स्वतः गोलंदाज कुमार पाटील, जो सध्या तरी जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. सर्वाधिक विकेट घेण्याचा मान या गोलंदाजांना मित्रांनो 2021 मध्ये घेतला होता. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची पर्पल कॅप ज्या गोलंदाजाच्या डोक्यावर होते तो हा गोलंदाज. यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग ऑन रेजर मध्ये हरिश्चंद्र पाटील या ठिकाणी होते, मात्र चेंडू अडवू शकले नाही. चेंडू सीमारेषा पार येतोय हा दमदार षटकार. धन्यवाद धन्यवाद. डीचे पंचांजवळ पाण्याच्या बॉटल आपण अवेलेबल करून ठेवाव्या असं आयोजकांना मी सूचना करतोय. धावसंख्येचा उच्चांक वाढतोय. चंद्रशेखर ओलेकर यांनी फक्त एक गेस्ट केलं होतं की 50+ ही धावसंख्या असायला हवी, मात्र नक्कीच ती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 51 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका. हिरो त्या ठिकाणी आहे. काऊ कव्हर रेझर मध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी, आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात चंद्रशेखर ओलेकर यांच्या खेळीला देखील पूर्णविराम. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 52. धन्यवाद. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची पहिली स्पर्धा मित्रांनो ओला या नगरीमध्ये ऑर्गनाइज केली गेली होती, आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये ज्यांना बेस्ट बॅट्समॅन जो पुरस्कार घेतला होता तो खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, मिलिंद पाटील. वेळेस सुरेख फटका एका साईडून आपण पाहतोय. रमा ठाकूर या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं, जो खेळाडू आउट ऑफ फॉर्म होता तो खेळाडू मात्र इन फॉर्म पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. वेल डन, वेलकम बाउंड्री. धन्यवाद डीजे. एक षटकार एक चौकार. कुमार मात्र नक्कीच थोडासा महागडा साबित होताना मैदानाच्या आतमध्ये. स्लो ओव्हर आहे आणि नक्कीच यावेळेस अनामारीच्या दिशेनं पुन्हा एकदा वाटचाल करताना रमा ठाकूर इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक त्या ठिकाणी पाहायला मिळते. येत आहेत या 2 धावा. 2 धावेनं मात्र ओवळा संघ पुढे वाटचाल करतोय. तब्बल धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजे 58 धावा आणि एकूण 60 धावा या ठिकाणी विजयासाठी दिले जात आहेत नवघर या संघाला. काही धावसंख्या सेफ मानली जाईल का? मात्र काही घडू शकतं, कारण या मैदानाचा अनुभव कोणालाही नाही आहे. तर मित्रांनो, मैदानातून आम्ही थेट वळतोय आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेनं. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की आपला कॅमेरा आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेनं आपण फिरवायचा आहे. त्या ठिकाणी आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय श्री शशीजी मात्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान A1 पाटील यांच्याकडून केला जातोय. आणि मी आयोजकांना विनंती करतोय, जेव्हा हाफ इनिंग किंवा एखादं षटक पूर्ण होईल, तो जो ब्रेक असतो आपला, त्या ब्रेकमध्ये आपण येणाऱ्या पाहुण्यांचा शुभ सन्मान करावा. कारण आपली ही स्पर्धा लाईव्ह आहे आणि ही स्पर्धा लाईव्ह असल्या कारणास्तव जे येणारे पाहुणे आहेत ते पाहुणे देखील आपल्याला साईड स्क्रीनवर दाखवता येतील. तर एखादी ओव्हर संपली किंवा हाफ इनिंग झाली त्यानंतर आपण सन्मानाच्या दिशेनं, शुभ सन्मानाच्या दिशेनं वळणार आहोत. सध्या मॅच जबरदस्त ऑन आहे. एका साईडला 58 धावा झालेल्या आहेत ओवळा या संघाच्या आणि एकूण 60 धावा विजयासाठी दिलेल्या आहेत ओवळा या संघानं, त्या म्हणजे नवघर या संघाला. जर संपूर्ण इनिंगचा विचार केला, नवघर मास्टर्स
राजू पाटील म्हणतात की आम्ही सरावामध्ये नाही आहोत. बरेचसे असे आमचे खेळाडू आहेत जे सरावामध्ये नाही आहेत. मात्र मी कौतुक करेल राजू पाटील अँड कंपनी, तुमचं मी कौतुक का 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 करावं, तर 5 षटकं जी तुम्ही हाताळली त्या 5 षटकांमध्ये एकही अतिरिक्त धाव नाहीये, एकही वाईट नाहीये, एकही नो नाहीये. तर जी अतिरिक्त धाव तुम्ही दिली नाहीये ती कदाचित तुम्हाला, मला तरी वाटतं, हे बेनिफिट ठरू शकेल या सामन्यामध्ये. चेंडू जवळपास 30 आहेत, धावा करायच्या आहेत ते 59. काय ते 59 धावा नवघर संघ पूर्ण करू शकेल का? शक्यता दर्शवता येणार नाहीये. शक्यता आहे. हे मैदान पूर्णतः ओपन आहे आणि पहिली जे 6 चेंडू आहेत, पहिलं जे षटक आहे मित्रांनो ते बॅटिंग पॉवर प्ले आहे. त्यामुळे लक्ष असेल, लक्ष कोणत्या दिशेने असेल तर पहिलं षटक जे आहे त्या पहिल्या षटकामध्ये नवघर संघ किती धाव फलकावर लावेल. कारण बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये जर नवघर संघानं 15 ते 20 धाव फलकावर लावल्या तर ते कदाचित मी तर म्हणेल एक बेनिफिट असेल नवघर या संघाला. आम्ही नाणेफेकीच्या दिशेने वळतोय. जुचंद्र संघाचे संघनायक संजय पाटील आणि दैसर संघाचे संघनायक मिलिंद भगत, दोन्ही कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की चला आपण आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेने आपण जायचं आहे. त्या ठिकाणी नाणेफेक केला जातोय आपला. शिवसेना शाखा क्रमांक 10 पुरस्कृत आगरी मास्टर्स 40+ भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेला शुभेच्छा आपण पाहतायत या नगरीचे आमदार आदरणीय सन्माननीय विलासजी पोतनीस साहेब, त्यानंतर या नगरीचे शाखा प्रमुख मिलिंदजी म्हात्रे साहेब, या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर हे मैदान मित्रांनो कमलाकरजी दामोदर पाटील साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. त्याबद्दल मी कमलाकर साहेबांचं देखील, कमलाकर दादांचं या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतोय. कारण मित्रांनो या मैदानाविषयी म्हणायचं गेलं तर हे पाटील ग्राउंड आहे. मात्र या पाटील ग्राउंडमध्ये मित्रांनो आजही आतापर्यंत जर पाहायचं गेलं तर पहिली टेनिस बॉलची ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जात आहे. कारण अनेक स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. T20च्या नाईट मॅचेस देखील या ठिकाणी खेळवल्या जात आहेत. तर मात्र त्या लेदर क्रिकेटच्या, ज्याप्रमाणे मगाशी मी उल्लेख केला, अर्जुन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर सरांचे सुपुत्र आहेत, ते देखील या ठिकाणी येत असतात अनेक स्पर्धा खेळण्यासाठी. किशोर पाटील त्या ठिकाणी इशारा करतात, चला टॉस करण्यासाठी जा. जुचंद्र संघाचा कर्णधार आणि दैसर संघाचा कर्णधार, प्लीज आपण आमच्या अतिथीच्या कक्षाच्या दिशेने जायचं आहे टॉस करण्यासाठी. जुचंद्र कॅप्टन आणि दैसरचे कर्णधार मिलिंद भगत त्या ठिकाणी येताना दिसत आहेत. वेलकम मिलिंद, वेलकम दैसर, आपलं हार्दिक स्वागत आहे. जुचंद्र मास्टर्स कर्णधार, चला जायचं आहे आपण टॉस करण्यासाठी. जुचंद्र मास्टर्स, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक्सर बी या आयोजकांचं मास्टर्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा जुने दिवस आले असं म्हणायला काही हरकत नाहीये. मित्रांनो आपण 2016 साली DY पाटीलच्या मैदानावर खेळलो होतो. 2018 साली आपण DY पाटीलच्या मैदानावर खेळलो होतो. जे दिवस आहेत तेच त्या दिवसांना पुन्हा एकदा उजाला. राजू पाटील अँड कंपनी आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि DY पाटीलमध्ये राजूचं सहकार्य देखील खूप मोठं होतं. आगरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचं देखील योगदान खूप मोठं होतं त्या DY पाटीलच्या मैदानावर खेळण्यासाठी. आणि आज आपण पाहतोय जेणेकरून एका आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळत आहोत याचा आभास होतोय आपल्याला, कारण हे मैदान त्याच प्रकारे आहे. नाणेफेकीचा कौल केला जात आहे. एक जुचंद्र संघाचे संघनायक संजय पाटील त्या ठिकाणी आहेतच आणि दैसर संघाचे संघनायक मिलिंद भगत देखील त्या ठिकाणी आहेत. तर नाणेफेकीचा कौल करायचा आहे. रणजित म्हात्रे, 59 धावा. आणि खरोखरच असं मला वाटत आहे की किशोर पाटील माझ्या सोबत आहे. डे नाईटची स्पर्धा असते ती खूप मजा आली असती. एक नंबर डे नाईट जर ही स्पर्धा असते ना खुद मित्रांनो तर खऱ्या अर्थाने छान लागले असते या स्पर्धेला. आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते, देवेंद्रजी आंबेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर प्लीज थोडस टॉस बॉक्स मध्ये थोडस उभं राहताना कॅमेरा आपला कोणत्या दिशेने आहे त्या दिशेने आपण उभं राहावं. रणजित, पुढची टॉस ज्यावेळेस करणार आपण आपला जो कॅमेरा ज्या दिशेने आहे त्या दिशेने आपण सर्वांना उभं करायचं.
जुचंद्र संघ नाणेफेक जिंकतोय. विन द टॉस संजय पाटील आणि चॉईस बॅट या बॉल फर्स्ट. नाणेफेकीच्या दिशेने आम्ही जाणार. तत्पूर्वी आम्ही सामन्याच्या पहिला चेंडू आल्या प्रहार पाठवून दिलं. ही खासियत आहे, ही खासियत आहे हरिश्चंद्र पाटील यांची. थँक्यू. क्या बात आहे. पहा डीजे देखील वाचतोय. डीजे म्हणतोय मला राजासारखा नवरा हवा. हरिश्चंद्र हा देखील एक राजा होता, लक्षात ठेवा. आणि हरिश्चंद्रच्या बॅटमधून देखील हा दमदार षटकार. ही खासियत आहे मित्रांनो. या खेळाडूची चर्चा होईल, चर्चा बनेगी. यावेळेस सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. चंद्रशेखर ओलेकर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत की तू शेर आहे, तो मैं भी सवा शेरू. कमबॅक करतोय. मात्र अनेक 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 मित्रांनो असे सामने आहेत जे हरिश्चंद्र पाटीलने व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार मारलाय. ही ताकद, ही क्षमता हरिश्चंद्र पाटील यांच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅक टू द बॉलर. चेंडूला मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, तो म्हणजेच चंद्रशेखर ओलेकर यानं. मात्र चेंडूची फेक येईपर्यंत या 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. आपण जर विचार केला मित्रांनो तर एकूण 60 धावा या करायच्या आहेत. जर आपण आस्किंग रन रेटचा विचार केला आपण तर रिक्वायर्ड रन रेट जवळपास 12चा आहे. आणि 12च्या सरासरीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या धावा करायच्या आहेत. आणि राजू पाटील म्हटलं तर माइंड क्रिकेटर, राजू पाटील म्हटलं तर कॅल्क्युलेट क्रिकेटर, ज्याच्या डोक्यात नेहमी काही ना काहीतरी विचार सुरू असतात. सुरेख सुरेख चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॉडीची मुवमेंट नाहीये. जागेवरून हा फटका कदाचित एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून खेळायचा प्रयत्न केला होता हरिश्चंद्र पाटील यांना. मात्र चेंडू निर्धाव. राजू पाटील असा एकमेव खेळाडू मित्रांनो मास्टर्स क्रिकेटमध्ये, लक्षात ठेवा, आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मास्टर्स क्रिकेटमध्ये मुंबईच्या नगरीमध्ये, शिवाजी पार्कच्या त्या नगरीमध्ये असा एकमेव खेळाडू ज्या खेळाडूंनी सर्व पारितोषिक आणली होती. मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, हे जी 3 पारितोषिक होती मित्रांनो ती स्पर्धेमध्ये, ती 3 पारितोषिक राजू पाटील यांनी आणली होती. हे देखील विसरता कामा नाहीये. ऑन साइडला सरळ हातनं खेळला जातोय. चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेनं 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 9 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक म्हणायचं गेलं तर एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय नवगरचा संघ. जरी 6 चेंडूमध्ये 12 धावा करायच्या असल्या तरी मात्र 6 चेंडूमध्ये 9 धावा, 5 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. येणारे अजूनही चेंडू काही शिल्लक आहेत. स्कूपचा फटका खेळला जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. शॉर्ट फाईन त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि हे कदाचित राजू पाटील यांना माहिती नसेल. चेंडू अडला गेला. फक्त शेवटच्या चेंडूवर मात्र ही 1 धाव या ठिकाणी अंकित केली गेली. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धाव फलकावर धावा दिसत आहेत त्या 10 धावा. 10 धावा मी तर म्हणेल की योग्य स्थिती आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये आपण नवगर संघाला पाहतोय. रणजित मात्रे आपल्याकडे जो कॉइन आहे टॉसचा कॉइन तो व्यवस्थित सांभाळून ठेवावा आपण. जेटीसी लाईव्ह मित्रांनो बरेचसे क्रीडा रसिक जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी एक्सर बी मास्टर्सच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपली उपस्थिती लाईव्हच्या माध्यमातून आपली उपस्थिती खूप प्रार्थनीय आहे. आगरी कोळी मास्टर चषक 2022 मित्रांनो आपण खेळत आहात आणि बरेचसे क्रीडा रसिक जुडले गेलेले आहेत. बरेचशा क्रीडा रसिकांना मित्रांनो शुभेच्छा दिलेल्या आहेत. जर आपण पाहिलं दिनेश पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. किशोर भाऊ तुम्हाला व तुमच्यासाठी यारो के यार तर्फे खूप खूप शुभेच्छा. दिनेश पाटील म्हटलं तर उमेळमानची नगरी, उमेळमानच्या आगरी कोळी समाजाचे अध्यक्ष आहेत दिनेश पाटील आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. वेलकम दिनेश पाटील लाईव्ह आहेत आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी गोलंदाज येतोय, नाव सांगायचं आहे बॉलर्स नेम्स दिलीप येतोय. त्या ठिकाणी मित्रांनो अनेक लोकांनी शुभेच्छा दिलेल्या. मनीष इंदुळकर आहेत, त्यांनी देखील खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. त्यानंतर अनेकांनी विशाल भोईर जे लाईव्ह आहेत ते देखील शुभेच्छा देत आहेत. एक्सरबी संघाला स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. विनोद भोईर हे देखील लाईव्ह आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. वेलकम सर्वांचं इथे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय एक्सरबीच्या वतीनं. जवळजवळ 173 अनेक लोक 173 लोक लाईव्ह आहेत. सर्व मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा एक्सरबीच्या वतीनं हार्दिक स्वागत.
यावेळेस सुरेख चेंडू मात्र पंच वळतायत. वाईटचा इशारा येतोय. या ठिकाणी कदाचित बर्थडे सेलिब्रेशन देखील केलं जाईल, कारण टेनिस जगतातीलच नव्हे मित्रांनो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील दिव्यांग संघातील भारतीय दिव्यांग संघातील एकमेव खेळाडू जेणेकरून ज्यांना आपल्या आगरी समाजाचं नाव एका उच्च स्तरावर नेलेलं आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेयर जुचंद्र मास्टर्स मिस्टर श्याम पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आणि श्याम, तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं इथे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं श्याम पाटील आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्विचिटचा फटका, इथे फटका फसतोय. राजू पाटील परत डगआउटच्या दिशेनं पहिला धक्का नवघर संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर राजू पाटील. थँक्यू डीजे. मित्र, तुझं डीजेचं नाव काय? डीजे किरण. थँक्यू. चांगली गाणी वाजवली जातील. नो डाऊट, कारण आगरी समाजाच्या मॅचेस आहेत आणि नक्कीच त्या मॅचेसमध्ये तीच गाणी तुमच्या कानापर्यंत पोहोचली जातील. मात्र दुपारचे वेळ ज्या वेळेस होईल, किरण मित्रा, माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी विनंती असेल की दुपारच्या वेळेमध्ये आपण थोडा वेळासाठी लता दीदींची गाणी देखील आपण वाजवूया दुपारच्या वेळेमध्ये, जेणेकरून लता दीदींना ती मानवंदना असेल आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा आणि 11 या धावसंख्येवर मात्र पहिला फलंदाज बाद राजू पाटील. मोठं नाव, मात्र तो फलंदाज डगआउट मध्ये येऊन बसतोय. 59 धावेचा पाठला करतोय मित्रांनो नवघर मास्टर्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पंच केले गेले. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चंद्रशेखर ओवळेकर त्या ठिकाणी आहेत. फील्ड करण्यासाठी वेगानं पुढे येत आहेत. फक्त एक धाव. चित्तरंजन मित्रांनो, या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर चित्तरंजन हे नाव ज्या वेळेस पुढे येते त्या वेळेस उमेळमानची स्पर्धा माझ्या नजरेसमोर येते. एकमेव स्पर्धा उमेळमानची स्पर्धेमध्ये मित्रांनो सर्वाधिक कामगिरी केली होती चित्तरंजन यानं. आणि बेस्ट यष्टीरक्षक देखील हा पुरस्कार या खेळाडूनं प्राप्त केला होता. आणि तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंडला. या ठिकाणी हरिचंद्र पाटील स्ट्राईकवर आहेत. एक षटकार आपण हरिचंद्रच्या बॅटमधून पाहिला होता. अजय केणी सर मात्र आपली कामगिरी चोख बजावताना. वाईटचा इशारा. तर हरिचंद्र आहे तोपर्यंत नक्कीच मोठमोठे फटके येण्याची शक्यता मात्र दर्शविली जाईल. धावसंख्या 13 धावा. धावफलकार पाहायला मिळते. दिलीप ऐतोय गोलंदाजी पॉइंटवर. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. मात्र सुंदर शेल, सुंदर असा झेल. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येतोय. मिड ऑन रिझन मध्ये अतिशय सुंदर असा झेल पकडला जातोय. वेल डन दिलीप. थँक्यू विजय. पहा, ज्याप्रमाणे मी सकाळी म्हटलं होतं की काही लोकांच्या कमेंट्स येतील की नक्की आपण कोणत्या स्टेडियमवर मॅच खेळत आहोत. तर हे स्टेडियम पाटील स्टेडियम म्हणायला काही हरकत नाहीये. कमलाकर पाटील स्टेडियम म्हणायला काही हरकत नाहीये, कारण काही भविष्यात म्हणायचं गेलं तर दिसेल कदाचित हे स्टेडियम देखील पाहायला मिळेल आपल्याला भविष्यात एकसरच्या नगरीमध्ये. मात्र ज्याप्रमाणे मी सकाळी उल्लेख केला होता की जे प्रेक्षक लाईव्ह असतील त्यांना नक्कीच प्रश्नचिन्ह येईल की ही मॅच नक्की कुठे सुरू आहे. डी.वाय. पाटीलला मॅच सुरू आहे की वानखडे स्टेडियमला मॅच सुरू आहे. मित्रांनो, मात्र हे पाटील स्टेडियमला मॅच सुरू आहे. कमलाकर पाटलांचं हे मैदान आहे आणि सुरेख मैदान. यावेळेस नो डाऊट येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू, धन्यवाद डीजे किरण. खरोखरच जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा. उमेळमानचं मैदान आणि खास करून 1900 म्हणायचं गेलं 2018चा तो दिवस गाजवला होता याच खेळाडून. त्या दिवसाची आठवण पुन्हा एकदा यावेळेस डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये हवेत चेंडू आहे.
झेल पकडण्याचा प्रयत्न मिलिंद पाटीलने केला होता, मात्र चांगला बॅकअप चंद्रशेखर ओवळेकर यांच्याकडून दिलं गेलं. 2 धावा या फटक्यावर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनं मात्र संघ मात्र पुढे वाटचाल करतोय, पोहोचतोय, तो म्हणजेच 21 या धावसंख्येवर. यावेळेस सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. शेवटचा चेंडू मात्र म्हणायचा गेला तर जवळजवळ व्हाईट यॉर्कर पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतो मित्रांनो, आणि एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नवघर मास्टरचा संघ. मी मगाशी म्हटलं होतं 59 धावा करायच्या आहेत. जर विचार केला आपण तर 12च्या सरासरीने धावा कराव्या लागतील, मात्र 10.5ची सरासरी 21 धावा झालेल्या आहेत. 10.5ची सरासरी मी तर म्हणेल योग्य सरासरी आहे. आतापर्यंत 2 षटकं झालेले आहेत, 2 गडी देखील बाद झालेले आहेत. मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये नवघर संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हणायचं गेलं तर सामना ओवळ्याच्या बाजूने देखील झुकला नाहीये आणि सामना नवघरच्या बाजूने देखील झुकला नाहीये. सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही स्थिर आहे, कारण मॅच ऑन आहे. मॅच ऑन का आहे तर जी सरासरी मेंटेन करायची होती नवघर या संघाला, ती सरासरी मेंटेन ठेवतोय नवघरचा संघ मैदानाच्या आतमध्ये. त्या कारणाचं मी तर म्हणेल मॅच ऑन आहे. अजूनही आपण विचार केला मित्रांनो, 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 18 चेंडूंचा जर विचार केला तर 18 चेंडूमध्ये 38 धावेची गरज आहे विजयासाठी. या ठिकाणी गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर पाटील. षटक हाताळण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळते नंबर 3चं षटक. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय डावकुऱ्या हाताचा खेळाडू कुमार पाटील. नॉन स्ट्राईकला आपण गणेशला पाहतोय, स्ट्राईक एंडला आपण कुमारला पाहतोय. कुमार विषयी म्हणायचं गेलं तर 2020 आणि 21 जे वर्ष ज्यांनी गाजवलं होतं, ज्याच्या खात्यावर सर्वाधिक विकेट होत्या, तो हा कुमार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये रमा ठाकूर चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव अंकित केली जाईल. किरण पाटील या ठिकाणी आम्हाला जुडले गेलेल्या थेट राईवरून आणि त्यांच्याकडून देखील एक्सर बी च्या या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खरोखर खूप चांगलं आयोजन किरण देखील म्हणतोय. वेलकम किरण, तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. खास भाईंदर राई या गावातून आपल्या या स्पर्धेचा थेट आनंद घेत आहेत. यावेळेस अखोड टप्प्याचा चेंडू, आडव्या बॅटनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आदळला गेला तो अंगावर. धावसंख्या आपण पाहतो 23. हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण 5 षटकांचा मित्रांनो विचार केला तर 5 षटकांमध्ये नंबर 3चं षटक हा क्रिकेटचा मणका म्हणून गणला जातोय. महत्वपूर्ण षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं हे नंबर 3चं षटक. ऑन साइडला कुमारच्या बॅटमधून हा फटका जातोय डीप लॉंग लेग रिजन मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी विजय पाटील आहेत. चांगलं शतरक्षण, चांगली फेकी, फक्त 1 धाव. एका धावेनं मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. नवघर मास्टर्स पोहोचतोय तो म्हणजेच 24 या धावसंख्येवर. बरेचसे प्रेक्षक जुडले गेलेत मित्रांनो. 194 लोक आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 194 लोक खास करून या स्पर्धेला जुडले गेलेले आहेत. त्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी इथे शतशः आभार व्यक्त करतोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत 23 स्पर्धेची मालिका आणि 23 स्पर्धेच्या मालिकेमधील मित्रांनो आपण ही 7वी स्पर्धा एक्सर बीच्या या माध्यमातून खेळत आहोत. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चंद्रशेखर ओवळेकर यांच्याकडून चांगलं शतरक्षण, 1च धाव. धावसंख्या 25. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन आणि क्रिकेटची लाईफलाईन म्हटली जाते ती 1 धाव, आणि या 1 धावेला या ठिकाणी कन्वर्ट केलं गेलं. ही लाईफलाईन मात्र या ठिकाणी जिवंत ठेवलेली आहे, कारण चेंडू मिस होत नाही आहेत. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. हे ते मित्र म्हणलेल्या नवघर संघासाठी खूप महत्वाचं असेल. कुमार डावकुऱ्या त्याचा खेळाडू आहे. हवेची दिशा देखील जर आपण पाहिले, पूर्वेची हवा पश्चिमेला वाहत आहे, पश्चिमेची हवा पूर्वेला वाहत आहे, आणि त्या कारणाने डावकुऱ्या खेळाडूलाही सर्वाधिक संधी आहे. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. 1च धाव अंकित केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 26 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या शेवटचा चेंडू असेल
या षटकातील थोडंसं दडपण वाढेल मित्रांनो, कारण तिसरं षटक ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की स्पर्धेचं महत्वपूर्ण षटक, या सामन्याचं महत्वपूर्ण षटक, मात्र या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या. फुलटॉस चेंडू मिस करतोय. हा फुलटॉस मात्र वेध घेतोय सरळ यष्टीचा. क्लिंग बॉलच्या स्वरूपात चित्तरंजनच्या खेळीला देखील पूर्णविराम. माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवार आज जिंकला. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच सर्वांकडून शुभेच्छेचा वर्षा या स्पर्धेवर होतोय. संतोष कोळी देखील जुडले गेलेले आहेत लाईव्हच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला, तर त्याच्याकडून देखील ऑल द बेस्ट बोथ द टीम. सर्व संघांसाठी संतोष कोहलीकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर ऑल द बेस्ट मास्टर्स हितेंद्र पाटील हे देखील जुडले गेलेले आहेत, तर त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यस, निर्णय घेतोय जुचंद्र संघ. नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय जुचंद्र संघ घेतोय. दहिसर संघ तुम्हाला मात्र फलंदाजी करायची आहे. इथे मात्र आपण पाहतोय 26 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 33 धावा. मगाशी आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 21 धावा नवघर संघानं बनवल्या होत्या, नो डाऊट. आपण मगाशी ते चित्र देखील पाहिलं होतं. यावेळेस एक प्रकारे म्हणायचं गेलं तर नवघर संघाला थोडंसं गेरप व्हावं लागेल, कारण नवघर संघ जो खास करून नवघर गावातून काश्मीरा इथे जे ट्रॅव्हल करत आहे, तर काश्मीरा त्यांना क्रॉस करून मी तर म्हणेल की अहमदाबाद हायवे हा नवघर संघाने यावेळेस पकडणं गरजेचं आहे. कारण अहमदाबाद हायवे मी का म्हणतो पकडायला हवा, कारण हायवे म्हटलं तर तिथे कुठेही स्पीड ब्रेकर नाही आहेत आणि तो वेग तुम्हाला तुमचा घेता येईल, तुमच्या गाडीला तो वेग तुम्हाला देता येईल. जवळ जवळ म्हणायचं गेलं तर 4th गिअरमध्ये, 4थ्या गिअरमध्ये तुम्हाला गाडी टाकावी लागेल. कारण विचार केला मित्रांनो तर चेंडू आणि धावा यामधलं फरक, यामधलं डिस्टन्स एका मोठ्या प्रमाणात दिसत आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायच्या आहेत त्या 33. सुरेख चेंडू यावेळेस. हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ गडी बाद होतोय. फोर व्हीलर आहे 8708. ज्या कोणाची गाडी असेल ती गेट समोरून प्लीज आपण काढावी. 8708 ज्या कोणाची 4 व्हीलर आहे ती गाडी गेट समोरून प्लीज आपण काढावी अशी आपणास नम्र विनंती करतोय. थँक्यू. आता मात्र म्हणायचं गेलं मित्रांनो तर नवघर संघांच्या समोर मात्र अडचणी समोर आलेल्या आहेत. या अडचणीतून कोणता खेळाडू मार्ग दाखवेल, कोणता खेळाडू श्रेष्ठ खेळी या मैदानाच्या आतमध्ये करेल आणि नवघर संघाला विजयाच्या दिशेनं वाटचाल करू देईल. मात्र जो खरा खेळाडू ठरेल तो कोण असेल? राजेश पाटील नो डाऊट क्षमता आहे, राजेश जवल देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळेस बॅक टू द बॉलर. मात्र हा पहिला चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात हाताळला जातोय. गोलंदाज आपण पाहतायत सतीश ठाकूर त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आहेत, नो डाऊट. सतीश म्हटलं तर गुजरातची स्पर्धा अजूनही माझ्या नजरेसमोर आहे. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप. पंच अजय केनी आपली जबाबदारी पार पाडताना वाईटचा इशारा. गुजरात मित्रांनो, गुजरातचं मैदान पटेल मैदान आणि पटेल मैदानावर मॅन ऑफ द सिरीज हा किताब याच गोलंदाजानं घेतला होता. तो हा गोलंदाज सतीश, ज्यानं आपल्या मास्टर्स क्रिकेट मधल्या 100 धावा पूर्ण केल्या होत्या, तो हा गोलंदाज सतीश. यावेळेस सुरेख चेंडू. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळतायत, वाईटचा इशारा. 10 विकेट घेण्याचा मान ज्या स्पर्धेमध्ये प्राप्त केला होता तो हा गोलंदाज. मित्रांनो, मी आठवणी ताज्या करतोय कारण 2018चं ते वर्ष होतं आणि 2018चं वर्ष ओवळा या संघासाठी मी तर म्हणेल सुरेख ठरलं होतं. म्हणजे ओवळ्या संघाची सुरुवात जरी खराब झाली असेल 2018 मध्ये, मात्र ओवळ्या संघाचा जो शेवट, पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा, ओवळ्या संघाचा जो शेवट झाला होता
तो अतिशय सुरेख झाला होता. शेवटच्या ज्या 4 ते 5 स्पर्धा होत्या त्या ओवळ्या संघाने जिंकल्या होत्या. त्यामुळे तो दिवस, ते वर्ष 2018 आणि 19 वर्ष हे ओवळा या संघासाठी श्रेष्ठ ठरलं होतं. धावसंख्या आपण पाहतोय, धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सतीश यावेळेस शफल लावून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटला ब्रश करून निघतोय, तो म्हणजेच फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं. एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. इक्के दुक्के से कुछ भी चलने वाला नहीं है. इक्के दुक्के से आप स्कोरबोर्ड आगे बढ़ा सकती है. जो टारगेट है, जो मैक्सिमम जो आपके सामने जो टारगेट है 59 का टारगेट जो सेट है आपके सामने, उस सेट टारगेट के इधर आपको पहुंचने का है तो बड़ा हिट चाहिए, बड़ा हिट. प्रयत्न केला होता, प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. सुरेख चेंडू हाताळला गेला सतीश कडून. काही चेंडू सुरुवातीचे आपण पाहिले तर निर्धाव पद्धतीचे आता वाईट स्वरूपाचे हाताळले होते. लाईन ऑफ लेंथ मध्ये आपण पाहिलं तर सतीशच्या थोडासा बिघाडा पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र योग्य लाईन ऑफ लेंथ मध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी यावेळेस मात्र सतीश ठाकूर हाताळताना. ऑन साइडला डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध साईड स्क्रीनच्या समोर अतिशय सुरेख फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव काढताना मात्र महेश कुठेतरी कमी पडतोय. जवळजवळ म्हणायचं गेलं तर 5वा धक्का बसतोय नवघर मास्टर्स या संघाला. थँक्यू, धन्यवाद डीचे. आगरी कोळ्यांची मॅच सुरू आहे आणि हे गाणं वाजणार नाहीये मित्रांनो, असं कधीही शक्य नाहीये. आगरी कोळ्यांची मॅच म्हटली तर आगरी कोळ्यांची गाणी ही मी तर म्हणेल वाजायलाच हवी, कारण आगरी कोळ्यांच्या गाण्यानं मात्र अनेक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी दिला जातोय. मित्रांनो, आमच्या डाव्या बाजूला कॅन्टीन आहे. जर त्या कॅन्टीन मध्ये कुणाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, मात्र स्वतःच्या पैशाने ते कॅन्टीन मध्ये काही खाद्य जे आहे ते खाऊ शकता, लक्षात ठेवा. मात्र कॅन्टीनची व्यवस्था या ठिकाणी आहे. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला जातोय पंचांकडून. व्हाईटचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. 1+1 मिळतील या 2 धावा. 2 धावेनं संघ मात्र पोहोचतोय 34 या धावसंख्येवर. अजून आपण विचार केला या षटकाचा तर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. जर म्हणायचं गेलं तर 10 डब्याची गाडी, लांब लचक असं हे षटक. कारण 6 चेंडूंचं षटक आपण नेहमी पाहतोय, इथे मात्र हे 10 चेंडूंचं षटक. कारण 3 चेंडू हे अतिरिक्त हाताळलेले आहेत या गोलंदाजांना. सुरेख फटका. यावेळेस चेंडू हवेत आहे. हा फटका झेल पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, फटका फसला होता आणि झेलचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. झेल सुटला गेला, मात्र चांगला बॅकअप ज्ञानेश्वर कडून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा या फटक्यावर येत आहेत आणि 2 न मात्र संघ पोहोचतोय नवघर, तो म्हणजे 36 या धावसंख्येवर. आता मात्र आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 23. 6 चेंडू 23 धावा. हे कारनामे मित्रांनो आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये अनेक असे खेळाडू आहेत त्यांनी केलेले आहेत. 6 चेंडू 23 धावा. मॅन फ्रॉम कोलशेत मोहन घरत याने हा कारनामा केला होता. 6 चेंडू 32 धावा. मॅन फ्रॉम पाणजू जितेंद्र भोईर याने तो कारनामा केला होता. 6 चेंडू 27 धावा. मॅन फ्रॉम पाणजू तेजकुमार राऊत याने हा कारनामा केला होता. 6 चेंडू 28 धावा. मॅन फ्रॉम घोडबंदर अलंकार तरे याने देखील हा कारनामा केला होता. 6 चेंडू 42 धावा. मॅन फ्रॉम घोडबंदर अलंकार तरे आणि खास करून उमेळमानचं मैदान इथे देखील हा कारनामा झाला होता. उदाहरणं द्यायची गेली मास्टर्स क्रिकेटमध्ये मित्रांनो तर बरेचसे अशी उदाहरणं आहेत ज्यामध्ये 6 चेंडूमध्ये 30 धावा, 6 चेंडूमध्ये 20 धावा, 6 चेंडूमध्ये 28 धावा, 6 चेंडूमध्ये 23 धावा या झाल्या आहेत. मात्र तो भूतकाळ होता, तो भूतकाळ आहे, तो रेकॉर्ड आहे, तो रेकॉर्ड अजूनही स्थिर आहे, तो रेकॉर्ड अजूनही राहणार आहे. मात्र या मैदानाची स्थिती जर आपण पाहिली तर या मैदानावर त्या धावा होऊ शकतील. ज्याप्रमाणे ओवळा संघाने जी फलंदाजी केली होती
त्यानुसार मी तरी म्हणेल की या 6 चेंडूमध्ये 23 धावा होऊ शकतील. कारण ओवळ्याच्या बॅटमधून आपण अनेक षटकार अनेक चौकार पाहिले. ते षटकार आणि चौकार आपल्याला नवगरच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाले नाही आहेत. त्यामुळे आत्ता मात्र आव्हान थोडंसं जड आहे. मात्र मी तर म्हणेल की अशक्य असं नाही आहे, शक्य आहे. अशक्य असं नाही आहे का जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की ती अशक्य आहे. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला परमेश्वर भेटणार नाही आहे. आपण का म्हणतो मित्रांनो, प्रयत्नाशी परमेश्वर का म्हटलं जातं? तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या पाठीशी नक्कीच परमेश्वर असेल. यावेळेस पहिला चेंडू सोडून दिला जातोय. काय वाट पाहिली होती का अवांतर चेंडूची, वाईट चेंडूची? मात्र मी तर म्हणेल ही वेळ नाहीये, ही वेळ नाहीये की एखादा चेंडू वाईट जाईल की नाही ते पाहण्याची. कारण आपल्याला एक्के दुक्के से नाही आपने को चलने का. आपल्याला चालायचं आहे ते मोठ्या फटक्याने षटकार आणि चौकाराने चालायचं आहे. त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख विजय ठाकूर, बेस्ट बॉलर दिस इयर. कारण या वर्षातील सर्वात श्रेष्ठ गोलंदाज कोणता, तर तो आहे विजय. कारण जवळजवळ विचार केला मित्रांनो तर 10 विकेट या गोलंदाजाच्या खात्यावर आहेत. पर्पल कॅप आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा बहुमान. कारण आपण IPL मध्ये ज्याप्रमाणे ऑरेंज कॅप पर्पल कॅप पाहतोय, ऑरेंज कॅप म्हटली ते सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आणि पर्पल कॅप म्हटली ते सर्वाधिक विकेट काढणारा गोलंदाज, तो हा आहे विजय ठाकूर. सुरेख फटका, लेट फॉर, मात्र व्यवस्थित येतोय षटकार. हे फटके अगोदर जर आले असते तर नक्कीच थोडंसं दडपण वाढलं असतं ते ओवळा या संघावर. पुन्हा एकदा आखुडे टप्प्याचा चेंडू, हा देखील चेंडू मिस करतोय. राजेश पाटील स्ट्राइक एंडला आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर 5 चेंडू टाकून झालेला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर ओवला या संघानं मात्र शिक्का मुहूर्त केलेला आहे विजयावर. पहिला विजय संपादन करतोय ओवला संघ या मैदानावर. पुढील वाटचालीसाठी जुना चेंडू रणजित आपण घ्यायचा आहे. डीजे मी तुला थांबवतोय, डीजे मी तुला देखील संधी देईल. तर पहिला विजयी संपादन करतोय ओवळा संघ. पुढील वाटचालीसाठी ओवळा या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर रणजित मात्र आपण जुने चेंडू कलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सहभाग झाला त्याबद्दल नवघर मास्टर्स संघाचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. राजू पाटील अँड कंपनी, थँक्यू, तुम्ही इथे आलात. त्यानंतर आम्ही वळतोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने. नो डाऊट ज्यानं तब्बल 16 चेंडूंचा सामना मैदानाच्या आतमध्ये केला. आणि जर विचार केला आपण षटकारांच्या बद्दल तर जवळपास